दिवाळी फराळांची आपल्या महाराष्ट्रीयन लोकांकडे एक प्रकारची यादीच असते जी संपता संपत नाही आणि आपण प्रत्येक दिवाळीला घरात ही फराळाची यादी पूर्ण करण्याचा प्रयत्नही नक्की करत असतो, कारण आपल्याला त्याशिवाय दिवाळी पूर्ण झाली आहे असे वाटतच नाही. पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करताना असेच काही पदार्थ मी तुमच्यासोबत घेऊन येत आहे. चकली हा असा पदार्थ आहे ज्याशिवाय दिवाळीचा सण पूर्णच होत नाही. अशी कुरकुरीत खमंग चकली होण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी काही टिप्स शेअर केलेल्या आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दिवाळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी कुठल्याही प्रकारच्या भाजणीची चकली शेअर करणार नाही, तर मैद्यापासून आपण अतिशय खमंग कुरकुरीत चकली कशी बनवायची ते बघणार आहोत. इथे मी मैदा घेतलेला आहे 1 किलो. ही अर्धा कप मुगाची डाळ घेतलेली आहे. मैदा मी चाळून घेतलेला आहे. आता ही मुगाची डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ती वेगळी कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता इथे अशा प्रकारे मी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मोठ्या कुकरमध्ये मुगाची डाळ आणि मैदा असं एकाच वेळी शिजायला ठेवणार आहे आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे. आता खाली मी मुगाची डाळ शिजायला ठेवलेली आहे आणि वरती असं एका कापडी पिशवीमध्ये तो मैदा घेतलेला आहे आणि त्याची अशी हे करून पुरचुंडी करून नंतर मग त्याला कुकरचं झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहेत. आपल्याला मुगाची डाळ व्यवस्थित चांगली अशी शिजवून घ्यायची आहे की जेणे करून आपल्याला ती व्यवस्थित फेटता येईल. आणि मग त्यामध्ये अशा प्रकारे इथे बघू शकता तुम्ही आपली कुकरमध्ये 3 शिट्ट्या झाल्यानंतर मैदा आणि मुगाची डाळ शिजवून झालेली आहे आणि चमच्याच्या साहाय्याने मी मुगाची डाळ अशी व्यवस्थित एकजीव केलेली आहे. हवं तर ही मुगाची डाळ तुम्ही चाळणीनेही गाळून घेऊ शकता, पण मुगाची डाळ ऑलरेडी खूप शिजल्यामुळे मी तशीच चमच्याच्या साहाय्याने फेटून घेतलेली आहे. नंतर ही मैदा असा त्याचा कडक गोळा होतो, त्यामुळे ते असे हाताने त्याचे मी तुकडे करून घेतले आधी आणि नंतर मग मिक्सरमध्ये फिरवून घेतले आहेत. आणि मिक्सरमध्ये फिरवल्यानंतरही ते मी नंतर चाळणीने चाळून घेतले आहेत की जेणेकरून आपल्या चकलीच्या साच्यामध्ये काही त्याच्या कण अडकणार नाही, कारण हा जेव्हा पिठाचे गोळे होतात थोडेसे गोळे त्याचे असे कडक होतात. इथे बघू शकता तुम्ही आधी हाताने मी सगळे बारीक करून घेतलेले आहेत आणि मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर थोडेसे कडक असे बारीक गोळे असतात, म्हणून ते परत एकदा चाळून घ्यावे लागतात. आता हेच मी मिक्सरमध्ये पूर्ण अशाच पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे आणि नंतर एकदा चाळणी फिरवून घेतली आहे. मैद्यासाठी पूर्ण मैदा आपल्याला अशाच पद्धतीने चाळून घ्यायचा आहे. इथे अशा पद्धतीने आपण मैदा वापरल्यामुळे आपली चकली तळण्यास वेळ लागत नाही आणि चकली जास्त दिवस टिकते. आणि मुगाची डाळ यासाठी आपण टाकतो की आपली चकली कुरकुरीत होते, त्यामुळे मुगाची डाळ नक्की तुम्ही टाकून अशा पद्धतीने एकदा चकली ट्राय करून बघा. अगदी तोंडात टाकताच विरघळते चकली. आता या चकलीच्या पिठात मी भिजवण्यासाठी काही पदार्थ बारीक करून घेणार आहेत, जसे 2 चमचे धने आणि 2 चमचे जिरे, लाल तिखट अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. धन्यांमुळे एक वेगळी चव छान येते चकलीला आणि जिऱ्यांची पण असेच टाकण्यापेक्षा जर पूड करून टाकली तर त्याची छान चव लागते. हे एकत्र मी सगळं बारीक करणार आहे हा मसाला चकलीचा. धणे 2 चमचे, जिरे 2 चमचे आणि लाल तिखट आपल्याला चवीनुसार घ्यायचं आहे. तुम्हाला किती तिखट चकली हवी आहे त्यानुसार लाल तिखट घ्यायचं आहे. हळद आणि हिंगसुद्धा मी त्यामध्ये टाकणार आहे आणि हे सर्व बारीक केल्यानंतर पुन्हा एकदा मी चाळणीने तेच चाळून घेणार आहे आपल्या ज्या चकलीच्या पिठामध्ये. कोणत्याही चकलीच्या साच्यामध्ये काही अडकू नये म्हणून चाळणी जर फिरवली जेव्हा आपण पीठ भिजवतो तेव्हा बरं पडतं, कारण नंतर मग जेव्हा चकली आपण करतो तेव्हा काही अडकलं तर मग चकली व्यवस्थित येत नाही. आता इथे सगळं मी मिक्सरला बारीक करून झाल्यानंतर ते एकदा चाळणीने इथे मी चाळून घेणार आहे.
आता इथे थोडीशी वरती जी धणे वगैरे असे बारीक होत नाही ते नंतर आपल्याला बाजूला काढून टाकायचे आहेत, ते बघू शकता तुम्ही. आता यानंतर आपल्याला यामध्ये सफेद तीळ टाकायचे आहेत. सफेद तीळ हे खूप जास्त मी टाकलेले आहेत, जवळजवळ 4 चमचे मी टाकलेले आहेत, कारण ते चकलीवर जेव्हा तयार होते तेव्हा छान दिसतं ते सफेद तीळ. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मी थोडंसं तेल गरम करून यामध्ये टाकलेलं आहे आणि मग सगळं व्यवस्थित एकदा चमच्याने मिक्स करून त्यामध्ये मग मुगाची डाळ आपल्याला एकदा मिक्स करायची आहे. हे पीठ असं जेव्हा आपण तेलाचं मोहन टाकतो तेव्हा अगदी सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यामुळे आपली चकलीचं पीठ छान भिजतं आणि सगळे पदार्थ एकसारखे त्यामध्ये मिक्स होतात. आता हे जे शिजवलेली मुगाची डाळ आहे ती आपल्याला व्यवस्थित अगदी सगळी मिक्स करून घ्यायची आहे सगळ्या पिठाला आणि मग नंतर थोडं पाणी करून आपल्याला पीठ भिजवायचं आहे. पीठ अगदी जास्त पातळ आपल्याला भिजवायचं नाही आहे, थोडं पाण्याचा अंदाज घेऊनच आपल्याला पीठ भिजवायचं आहे. आता इथे मी पूर्ण मुगाची डाळ मिक्स केल्यानंतर त्या पिठाला असा कलर येतो डाळीमुळे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं मी डाळ्या पण वाटून टाकलेलं आहे का जेणेकरून ती चकलीला छान त्याला चव पण येते आणि चकली कुरकुरीत होते. इथे जवळजवळ अर्धा कप डाळ्या असतील त्या आणि तेही मी चाळून घेतलेल्या आहेत, कारण मिक्सरमध्ये जेव्हा आपण चाळतो तेव्हा त्याचे थोडे छोटेसे अगदी बारीक कण असतात, ते नंतर एकदम पिठामध्ये राहिले तर मग ते पीठ असं अगदी बारीक हे होत नाही, भिजलं जात नाही. आता त्या डाळी मी चाळून घेतल्यानंतर थोडं पाणी करून मी पीठ भिजवणार आहे. इथे पीठ भिजवताना आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे की पीठ पातळ नको व्हायला. जर आपलं पीठ पातळ झालं तर मग चकली तेल टाकताच विरघळते किंवा त्यानंतर चकल्या झाल्या तरी थंड झाल्यावर कडक होतात की त्या तुटत नाही. त्यामुळे पीठ भिजवताना काळजी घ्यायची आहे की ते जास्त पातळ होणार नाही. त्यासाठी थोडं पाणी घेऊनच आपल्याला पीठ भिजवायचं आहे. आता इथे अशा पद्धतीने मी पिठाचा गोळा करून घेतलेला आहे आणि जवळजवळ 20 मिनिटं ते तसंच मी झाकून ठेवलेलं आहे. आणि मग चकलीचा असा साचा घेऊन त्यामध्ये आतमध्ये सगळं व्यवस्थित तेल लावून घेतलं की जेणेकरून आपल्या चकलीचं पीठ व्यवस्थित खाली हे होईल. आता असे गोळे करून मी त्या चकलीच्या साच्यामध्ये टाकून घेतलं आहे. इथे पीठ भरताना एक काळजी घ्यायची की त्याची कोणताही हवा त्याला राहणार नाही अशा पद्धतीने पीठ भरायचं की जेणेकरून आपली चकली व्यवस्थित सरकन खाली येईल. कारण बऱ्याचदा मग हवा जर राहिली साच्यामध्ये तर चकलीमध्ये मध्ये तुटते, गोल चकली येत नाही. तुम्ही कोणत्याही डिशवरसुद्धा तुम्ही जर तुम्हाला एकसारख्या चकल्या करायच्या असेल तर डिशवरसुद्धा तुम्ही चकल्या करू शकता किंवा अशा एकाच वेळी ताटात घेऊन चकल्या करू शकता. एकीकडे मी तेलही तापायला ठेवलेलं आहे आणि आधी चकल्या करून घेणार आहे आणि मग तेलात तळून घेणार आहे. इथे मी आधी सगळ्या चकल्या करून घेतलेल्या आहेत ताटामध्ये. आता आपलं तेल तापलेलं आहे. आता चकल्या तळताना एक काळजी घ्यायची आहे की तेल आधी कडकडीत तापल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि मग चकल्या तेलात सोडायच्या आहेत, कारण चकल्या ह्या कमी गॅसवरच तळायच्या आहेत. म्हणून मी गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहेत आणि एक चकली अशी तेलात सोडलेली आहे. चकली जर तुम्हाला हाताने सोडायला जमत नसेल तर अशा पद्धतीने उन्हात लिव्हर घेऊन तुम्ही चकली हळूच तेलात सोडू शकता. अगदी सहजपणे ती तेलात सोडली जाते, बघू शकता इथे तुम्ही. आणि जास्त चकल्या एकाच वेळी तुम्ही तेलात सोडायच्या नाही, कारण व्यवस्थित चकल्या तळण्यासाठी त्याला जागा लागते. त्यामुळे अशा जेवढ्या चकल्या तेलात बसतील त्याच प्रमाणात आपल्याला चकल्या तेलात टाकायच्या आहेत. चकली जेव्हा तळली जाते तेव्हा ती तेलाच्या अशी खाली बसते, म्हणजेच आपली चकली तळून होते. इथे अशा पद्धतीने आपल्या चकल्या तळून झालेल्या आहेत. चकल्या जास्त लालसर करायच्या नाहीतर मग त्याची चवसुद्धा कडवट लागते. अशा पद्धतीने चकल्या सगळ्या मी तळून घेतलेल्या आहेत. आई, ही तर खूप छान झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या आईच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि शुभ दीपावली. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. शुभ दीपावली.